श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या यात्रेच्या दुसऱ्याच दिवशी 15 जानेवारी 2024 रोजीच्या होम आणि भाकणूक मिरवणुकीप्रसंगी बैलगाडीच्या रथात श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर आणि महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमा ठेवून मिरवणूक निघालेली होती। या मिरवणुकीमध्ये अज्ञात समाजकंटकांनी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेला पेपर लावून झाकून ठेवण्यात आलं। जशी मिरवणूक पुढे जात होती त्या दरम्यान बसवेश्वरांची प्रतिमा मिरवणुकीमधून काढून टाकण्यात आली। हे प्रकरण मंदिर पंच कमिटीकडे विचारणा केली असता याबाबत आम्हाला कोणतीच माहिती नाही असं सांगण्यात आलं। महात्मा बसवेश्वरांची प्रतिमा काढून टाकल्यामुळे सर्व लिंगायत समाजामध्ये प्रचंड भावना दुखावल्यामुळे रोष व्यक्त केला जातोय। प्रशासन आणि पंच कमिटीच्या माध्यमातून श्री सिद्धरामेश्वर यात्रा मोठ्या उत्साहात पार पडत असताना अशा समाजकंटकांना यात्रेत अडथळा आणणं, धार्मिक भावना दुखावणं, समाजात अशांतता निर्माण करणं, जातीयता तेढ निर्माण करणं ही घटना घडली असून सोलापूरची कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहणं, त्वरित या प्रकरणाचा छडा लावून समाजकंटकांवर कायदेशीर कडक कारवाई करण्यात यावी ही मागणी जिल्हाधिकारी पोलीस आयुक्त यांच्याकडे करण्यात आली। सोलापूर शहरामध्ये शिवयोगी सिद्धरामेश्वर यांच्या जत्रेमध्ये अक्षयदा सोहळ्याच्या वेळी 7 नंदीध्वज असतात, त्यांच्यासोबत बैलगाडीचे रथ असतो। या रथामध्ये महात्मा बसवांना व शिवयोगी सिद्धरामेश्वर यांची प्रतिमा लावण्यात आली होती। काल होमचा कार्यक्रम होता, त्या ठिकाणी जात असताना काही लोकांनी बसवेश्वरांचा फोटो झाकण्याचा प्रयत्न केला व पुढं अंतराने होम मैदानाजवळ जेव्हा हा बैलगाडी पोहोचली तेव्हा फोटो काढण्यात आला। त्यामुळं जर तुम्हाला झाकायचं काढायचं होतं तर लावलंच तर कसं। आणि सिद्धरामेश्वरांची जी विचारधारा आहे आणि महात्मा बसवण्यांची जी विचारधारा आहे या समानतेला छेद देणारी घटना आहे। अत्यंत वेदनादायक अशी घटना आहे। याबाबत पंच कमिटी यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी। मला तर असं वाटतं की यात्रा ही मोठ्या प्रमाणात सुरळीत चांगल्या पद्धतीने चालू असताना की सोलापूरमध्ये एखादं वातावरण बिघडणे हा कोणाचा डाव आहे का, कुठील डाव? कारण मध्यंतरी तुम्ही बघता या ठिकाणी सोलापुरात खूप काही घटना घडलेल्या आहेत आणि 19 तारखेला भारताचे पंतप्रधान मोदी साहेब येत आहेत। हे नरेंद्र मोदी साहेब स्वतः महात्मा बसवण्याचे भक्त आहेत आणि अशा या पार्श्वभूमीवर सोलापूरची कायदा व सुव्यवस्था बिघडवणे आणि ते जातीय तेढ निर्माण करणे अशा प्रकार घडत आहे। त्यामुळे आज आम्ही माननीय पोलीस आयुक्तांना भेटून निवेदन दिलं, माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत कल्पना दिली व पंच कमिटी यांनासुद्धा भेटून त्यांना हा प्रकाराचा जाब विचारला आणि याची सखोल चौकशी होऊन जे कोणी या घटना हे कायदा व सुव्यवस्था बिघडण्याचा प्रयत्न करत आहेत अशांना तात्काळ समाजकंटकांना अटक करून त्यांना आत घालण्यात यावे आणि सोलापुरातील कायदा व सुव्यवस्था शांतता राखण्यास मदत करावी। या प्रसंगी राष्ट्रीय अध्यक्ष विजयकुमार हत्तुरे, महासचिव सकलेश बाबुळगावकर, बसवभक्त राधाकृष्ण पाटील उपस्थित होते।